प्रेमविवाहाला विरोध करत मेहुण्याने भाऊजीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडलाय। मेहुण्याने काचेची बाटली फोडत गळ्यावर वार केल्याने भाऊजीचा मृत्यू झालाय। मेहुण्याने हॉटेलमध्येच मद्यप्राशन करताना वाद विकोपाला गेला आणि नशेतच बहिणीच्या समोरच दारूची बाटली फोडली आणि भाऊजीचा गळा चिरला। रात्रीच्या वेळी रक्ताने जेवणाच्या टेबलासह परिसर रक्ताच्या चिळकांड्याने लालबुंद झाला। भाऊजीने दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला। रागाच्या भरात केलेल्या कृत्यानं सख्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं। याबाबत वैजनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली। सुशील व रेश्मा यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र या विवाहाला रेश्माच्या कुटुंबियांचा विरोध होता। सुशील व त्याची पत्नी रेश्मा हे दोघे कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते। सुशीलच्या मावशीच्या कार्यक्रमानिमित्त दोघे एडेश्वरी येथे आले होते। त्यानंतर ते उक्कडगाव येथे सासू व सासऱ्याकडे गेले होते। आरोपी ऋषिकेशने आपण हॉटेलवर जेवायला जाऊया असं सांगून बुधवारी रात्री 7च्या सुमारास भाऊजी सुशील, पत्नी रेश्मा, भाऊ ऋषिकेश, त्याची मैत्रीण काजल, सूरज मिसाळ आणि मामा मच्छिंद्र भीमा चव्हाण हे सर्वजण पांगरी तालुका बार्शी येथील हॉटेल शिवनेरीमध्ये जेवणासाठी गेले होते। जेवणावेळी रेश्मा हिच्या विवाहाच्या कारणावरून आपल्या दोघांचीही आडनावे एकच असून हे लग्न कसे केले असे आरोपीनं म्हटलं। त्यावर बहीण रेश्माने आमचे प्रेमसंबंधातून लग्न झालेले आहे, तू त्यांना काही बोलू नकोस असं म्हटलं। यावरून सुशील व ऋषिकेश यांच्यात मोठा वाद झाला आणि यातूनच ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेतील मयत सुशील क्षीरसागर याचे 10वीपर्यंतचे शिक्षण बार्शी येथे झालं होतं। लग्न झाल्यानंतर तो कामानिमित्त पुण्याला गेला, तेथे ड्रायव्हिंगचं काम करत होता। पत्नी रेश्मा ही नर्स म्हणून खाजगी दवाखान्यात काम करत होती। दोघांचा गुण्यागोविंदानं संसार सुरू होता, मात्र नियतीला जणू हे सुख पाहवलं नाही।